आजकाल अनेक महिलांना सतत थकवा येणे, अचानक वजन वाढणे, केस गळणे, मूड सतत बदलणे अशा समस्या त्यांना जाणवू लागतात. आणि अनेक वेळा त्या विचार तर करत असतात की आपल्याला असं हे नेमकं का होतंय, कशामुळे होतंय, जास्त असं व्हायला लागलंय. पण धक्कादायक गोष्ट म्हणजे ही फक्त साधी कमजोरी नसून आपल्या शरीरातली हॉर्मोन्स बिघडण्याची सुरुवात असू शकते. तर हार्मोन्स आपल्या शरीरातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी नियंत्रित करत असतात. जसं की तुमची झोप, तुमचं वजन, तुमचा मूड, आपली त्वचा, केस, त्यासोबतच आपली महिलांची मासिक पाळी. आणि जेव्हा हे हॉर्मोन्स बिघडू लागतात तेव्हा शरीर आपल्याला छोटे छोटे संकेत देऊ लागत असतं. म्हणून हा व्हिडिओ ना तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की महिलांचे हॉर्मोन्स बिघडल्याची सुरुवातीची लक्षणं काय असतात किंवा त्यावर तुम्ही प्रिकॉशन कसं घेऊ शकता ते. मग पहिलं आहे त्याच्यातलं की सतत मूड बदलणे. तर पहिलं लक्षण म्हणजे मूड सतत बदलणे. कधी अचानक राग येणे, कधी तुम्हाला विनाकारण चिडचिड होणे, कधी कधी खूप जास्तच इमोशनल वाटणे. अनेक महिलांना हे सामान्य वाटू शकतं. पण जर तुम्हाला हे वारंवारच होत असेल तर मग त्यामागे हॉर्मोन्स बिघडणं हे कारण तुमचं असू शकतं. कारण हॉर्मोन्सचा थेट परिणाम आपल्या इमोशन्स आणि मेंदूवर जास्तीत जास्त होत असतो. आता दुसरा मुद्दा सांगायचा झाला तर अचानक वजन वाढणं. काही महिलांमध्ये अचानक वजन वाढतं. जर जास्त खाणं नसतानाही तुमचं वजन वाढत असेल, विशेषतः पोटाजवळ किंवा पोटाची चरबी वाढत असेल, तर हे हॉर्मोन्स इम्बॅलेन्सचे संकेत तुमचे असू शकतात. विशेषतः ज्या लोकांना थायरॉईड किंवा इन्सुलिन हॉर्मोन्स बिघडल्याचं वजन झपाट्याने वाढू शकतं. आता तिसरं आहे केस जास्त गळणे. ही समस्या तर महिलांमध्ये खूप जास्त होत असते. आपल्याला आपले केस अचानक गळायला सुरुवात होते. केस मग पातळही व्हायला सुरुवात होते. मग आपण कंगवा करतो, मग त्यामध्ये जास्त केस निघतात. मग हे देखील हॉर्मोन्स बिघडल्यामुळे होऊ शकतं. अनेक महिलांमध्ये इस्ट्रोजन किंवा थायरॉईड हॉर्मोन्सचा इम्बॅलन्स केसांवर परिणाम करत असतो. चौथा आहे तुमच्या चेहऱ्यांवर पिंपल्स येणे किंवा त्वचा कोरडी पडणे. आपलं वय वाढल्यानंतरही सतत जर आपल्याला पिंपल्स येत असतील, त्वचा आपली तेलकट दिसत असेल आपल्याला, तर हे हॉर्मोन्स इम्बॅलन्समुळेच होऊ शकतं. अन्यथा असं होत नाही. विशेषतः आपल्याला तुम्हाला जर PCOS सारख्या समस्यांमध्ये हे लक्षण खूप सामान्य असतं. ज्या व्यक्तींना PCOS PCOD आहे त्यांमध्ये हे लक्षणे जास्तीत जास्त दिसू शकतात. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊन व्यवस्थित ट्रीटमेंट सुरू करून राहा. सतत थकवा येणे. जर तुम्हाला पुरेशी झोप घेऊनही तुमचं शरीर थकल्यासारखं वाटत असेल, काम करण्याची जर तुम्हाला इच्छा होत नसेल, तर हे देखील तुमचं हॉर्मोन्स बिघडल्याचे संकेत असू शकतात. कारण हॉर्मोन्स आपल्या शरीरातील एनर्जी लेवल नियंत्रित करतात. आता आहे झोप तुम्हाला न लागणे, रात्री किंवा दिवसभरही असो. मग रात्री व्यवस्थित झोप न लागणे किंवा आपल्याला मध्ये मध्ये जाग येणे आणि सकाळी उठल्यानंतर मग एकदम मूडलेस म्हणजेच की फ्रेश न वाटणे, मग हे सुद्धा एक हॉर्मोन इम्बॅलन्सचा पार्ट असू शकतो. स्ट्रेस हॉर्मोन्स वाढल्यावर झोपेवर आपल्या थेट परिणाम होत असतो. त्यासाठी स्ट्रेस घेणं थोडंफार कमी करा. रोज तुम्ही मेडिटेशन करू शकता, जे की तुम्हाला स्ट्रेस देणार नाहीत असे पदार्थ करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. मासिक पाळी अनियमित होणे, हे तर खूप महत्त्वाचं लक्षण आहे. जर मासिक पाळी वेळेवर येत नसेल, कधी खूप कमी तर कधी खूप जास्त ब्लिडिंग होत असेल, तर हे हॉर्मोन्स इम्बॅलन्सचं मोठं संकेत असू शकतात. अशा वेळी तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नका. आठवं आहे चेहऱ्यावर किंवा आपल्या शरीरावर जास्त केस येणे. हो, तुम्हाला वाटेल हे सुद्धा होऊ शकतं का? तर काही महिलांमध्ये अचानक चेहऱ्यावर किंवा शरीरावर जास्त केस दिसू लागतात. चेहऱ्यावर म्हणजे काय, तर हनुवटीजवळ वगैरे जास्त दिसतात. अँड्रोजन हॉर्मोन्स वाढल्यामुळे हे होऊ शकतं. 9 आहे स्ट्रेस आणि अँक्झायटी वाढणे. स्ट्रेस म्हणजे ताण. जर आपलं हॉर्मोन्स इम्बॅलन्सचा परिणाम फक्त शरीरावर नाही तर आपल्या मनावरही होत असतो. मग काही महिलांना जास्त चिंता, घाबरल्यासारखं वाटणं, सतत स्ट्रेस जाणवणं अशा समस्या त्यांना होऊ शकतात. मग हॉर्मोन बिघडण्याची कारणे कोणती आहे? तुम्हालाही प्रश्न पडला असेल की हॉर्मोन्स बिघडतात का आपल्या शरीरात, जर आपण रेग्युलर व्यवस्थित जर राहत असेल तर. मग त्यामागे तुमची अनेक कारणे असू शकतात. जसं की तुम्ही जास्त ताण घेत असाल, स्ट्रेस घेत असाल, किंवा तुमची झोप पूर्ण होत नसेल, किंवा तुमच्या आहारामध्ये तुम्ही थोडा चुकीचा आहार घेत असाल, एक्सरसाइजचा अभाव,
थायरॉईड, PCOS, PCOD, वजन वाढणे म्हणून आजकाल तरुण महिलांमध्ये ही समस्या वाढताना दिसते. आता मग प्रश्न तुम्हाला हाही असेल की जर आपल्या शरीरात हॉर्मोन संतुलन ठेवायचं असेल तर तुम्ही काय कराल? तर रोज पहिले पुरेशी झोप घ्या, स्ट्रेस तुमचा ताण कमी करा, नियमित व्यायाम करा, जास्त जंक फूड जसं की बाहेरचे पदार्थ टाळा, भरपूर पाणी प्या, फळे आणि हिरव्या भाज्या खा आणि शरीर देत असलेल्या संकेतांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. मंडळी, आपलं शरीर वेळोवेळी आपल्याला संकेत देत असतं, फक्त आपण ते वेळेत ओळखायला हवेत. आणि जर अशी लक्षणे तुम्हाला सतत दिसत असतील तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला मात्र नक्कीच घ्या. हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक वाटला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशाच महत्त्वाच्या हेल्थ माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण असेच हेल्थविषयी व्हिडिओ आपल्या चॅनलवर रोज अपलोड होत असतील.